मनसे हा सुद्धा एक आक्रमक पक्ष म्हणून ओळखला जातो. त्याची क्रेज प्रचंड आहे होती. पण सध्याचा आपल्या पक्षाचा परफॉर्मन्स पाहता लोकांचा प्रतिसाद थोडा कमी झाला आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि तुमचं त्याच्याविषयीचं काय मत आहे? नाही, राजकारणामध्ये अशा फेजेस येत असतात. कधी कधी कुठल्या कुठल्या लाटा येतात. त्या सुनामी एवढ्या मोठ्या असतात. पण त्याचासुद्धा जो इफेक्ट असतो तो कालांतराने ओसरतो. थोडासा वेळ असेल तर 1-2 उदाहरणं देईन मी. नक्कीच. खूप मोठ्या माणसाबद्दल बोलतो आहे. आपले महानायक अमिताभ बच्चन यशाच्या शिखरावर, म्हणजे स्टार म्हणजे काय, त्यांची क्रेज केवढी प्रचंड होती. पण त्यांच्या आयुष्यात सुद्धा एक बॅड पॅच आला होता. तुम्हाला जर आठवत असेल तर ती ABCL स्थापन केल्यानंतर त्यांचे त्या दरम्यानचे काही चित्रपट, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर गंगा जमुना सरस्वती, तुफान, जादूगर, हे सगळे पिक्चर पडले. आणि सगळे म्हणायला लागले नाही अमिताभ बच्चन संपला. पण असं नव्हतं. त्याच्यानंतरही एक मोहब्बत येतो. त्याच्यानंतर KBC येतं आणि पुन्हा तो माणूस यशाच्या शिखरावर जाऊन बसतो. तो आजही तिथेच आहे, कायमस्वरूपी राहणार आहे. त्यामुळे असं काही नसतं. कदाचित ती फेज असेल पण ती काही कायम राहणारी नाही आहे. दुसरं एक अजून सांगतो मी. आठवले साहेबांसारखा शीघ्र कवी नाही आहे, पण मला जावेद अख्तर साहेबांच्या काही ओळी आठवतात. त्यांनी एका याच्यामध्ये म्हटलं आहे की जिंदगी है तो ख्वाब है, ख्वाब है तो मंजिलें है, मंजिलें तो रास्ते है, रास्ते है तो फासले है, फासले है तो मुश्किलें है, मुश्किलें है तो हौसले है, हौसले है तो विश्वास है, क्योंकि फाइटर हमेशा जीतता है, फाइटर हमेशा जीतता है. वा. आणि युद्ध अजून संपलेले नाही, कारण आम्ही अजून जिंकलेलो नाही. वा. हा माझा विश्वास आहे. वा. नाटक सिनेमा असेल तर मी खूप हक्कानं बोलू शकतो त्या गोष्टींवर, कारण माझं वाचन असतं. पण राजकारण म्हटल्यानंतर अभ्यासू माणूस पाहिजे. त्यामुळे या विशेष भागांमध्ये मला खूप मदत झाली ते आमचे लेखक मित्र अरविंद जगताप यांची. एकदा जोरदार टाळ्या अरविंद जगताप यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आता कसं आहे की मोबाईलचं जग आहे, मेसेजचं जग आहे, पण पत्रातली गंमत ती पत्रातलीच होती. कारण या गावामध्ये या काळात सुद्धा एक पोस्टमन काका राहतात आणि ते काही पत्र घेऊन येत असतात. ती तुमच्या जवळच्या व्यक्तींची असतील किंवा जवळच्या विषयांबद्दलची असतील. तर अशी काही पत्र घेऊन आमचे पोस्टमन काका येत आहेत. मी त्यांना बोलावतो. बसा. नमस्कार. फार मोठी माणसं आलेत आज. लोकांना भेटता येत नाही काही, त्यामुळे पत्र लिहिली आहेत त्यांनी तुमच्यासाठी. ती तुम्हाला वाचून दाखवतो. राणेसाहेब, पहिलं पत्र तुमचं आहे. कसे आहात? ओळखलं का? असं नाही विचारणार, कारण मला माहिती आहे तुम्ही नेहमी माझ्याबद्दल विचार करत असता. खरं तर तुमच्या सहवासात काहीच महिने होते मी, पण खूप छान दिवस होते ते. तुम्हाला वर्षाची किती ओढ आहे हे आता सगळ्या जगाला ठाऊक आहे, म्हणून जाहीर पत्र लिहिते. तसं पाहिलं तर मी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा बोलते. पण मलाही थोडंसं बोलावंसं वाटलं, मन मोकळं करावंसं वाटलं, म्हणून हे पत्र लिहिलं. खरं सांगू राणेसाहेब, तुमच्या एवढ्या कमी काळात जेवढ्या धडाडीनं तुम्ही निर्णय घेतले त्याचं आजही कौतुक आहे मला. तुम्ही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे प्रश्न किती तातडीने सोडवायचा हे सुद्धा पाहिलं मी. त्या काळात कुणाला निराश होऊन जाताना कधीच पाहिलं नाही. पण तुम्ही मात्र गेली काही वर्ष जरा निराश असता. लोक माझीच बदनामी करतात की वर्षा राणे साहेबांना हुलकावणी देते. पण तुम्हीच सांगा माझा काय दोष आहे? मी तर वाटच बघते तुमची, पण कुठेतरी काहीतरी चुकतंय हे नक्की. बरीच वर्ष तुमच्याकडे महसूल खातं होतं, जमा खर्च चांगला कळतो तुम्हाला. पण राजकारणात मात्र खर्चाच्या मानाने तुमच्या भोवती चांगली माणसं कमी जमा झाली. तुम्हाला सांगते, सगळ्यांच्या डोक्यात मी असते, अगदी सगळ्यांच्या, पण नाव फक्त तुमच्यावर येतं. तुम्हाला सगळ्यात जास्त चिडवतात माझ्यावरूनच. असो, तुम्ही सारखी सारखी आठवण काढत जाऊ नका बाई माझी. उचक्या लागून बेजार होते मी. जरा काही वर्ष कळ काढा आता.
म्हणतात ना, एकतर जीव लावू नये आणि लावला तर लपवून ठेवू नये. तुमच्या मनात वर्षा आहे हे सगळ्यांना माहिती आहे, आणि माझ्या मनात तुम्ही आहात. एक तडकाफडकी निर्णय घेणारे नेते म्हणून हे स्वयंवर आहे. अशा वेळी अर्जुनानं फक्त माशाच्या डोळ्याकडे लक्ष ठेवायला हवं. पण तुम्ही पडले पक्के कोकणी. माशाच्या फक्त डोळ्यावर लक्ष ठेवणं तुम्हाला जमत नाही, अख्खा मासाच दिसतो तुम्हाला. म्हणून जर असं अवघड जातंय, पण असो. आणि हो, काळजी घ्या स्वतःची. तुमचीच वर्षा. पत्राला उत्तर काय द्याल सर? आता हे सगळं माझ्या स्वभावाला आणि मनातल्या गोष्टी पत्रामध्ये आहेत. पदं येतात जातात. आज जरी गेलं असेल तरी परत मिळवायची माझी क्षमता आहे. तर महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी काय करून दाखवायची जिद्द माझी आहे. वा. आणि ती पूर्ण करण्यासाठी वर्षाकडे नजर आहे माझी. वा वा वा, क्या बात. आठवले साहेब, तुमच्यासाठी पत्र आहे. आठवले साहेब, मी एक गावाकडचा गोंधळलेला कार्यकर्ता. मी आधी नामदेव ढसाळ आणि ढाले साहेबांकडेच होतो. मग जोगेंद्र कवाडे साहेबांसोबत, मध्ये गवई साहेबांकडे पण जाऊन आलो. प्रकाश आंबेडकरांसोबत पण अकोल्यात होतो. तुमच्या मागे पण फिरलो नामांतराच्या काळात. तुम्ही त्या काळात किती संघर्ष केला ते डोळ्यांनी पाहिले. खूप अभिमान वाटला. नंतर इंदू मिलच्या आंदोलनातही होतो. स्मारकाचं भूमिपूजन झालं आणि डोळे भरून आले. मी सगळ्या मोर्चात होतो साहेब, पण फोटोत कुठेच नव्हतो. आई म्हणती मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, पण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा फोटो मेल्याशिवाय कुठेच दिसत नाही. बाबासाहेब म्हणायचे शिका आणि संघटित व्हा, पण आता सगळे वेगवेगळे झाले. तो मग आम्ही कोणाच्या मागं जायचं? तुम्ही नेते मंडळी आमचे आईबाप, पण आई एका रस्त्यानं आणि बाप दुसऱ्या रस्त्यानं गेल्यावर लेकरांनी काय करायचं? लहानपणी आंबेडकर जयंतीला बाप घेऊन जायचा. मला सगळा जलसा नीट दिसावा म्हणून कडेवर घ्यायचा. बापाच्या कडेवर बसलं की खूप मोठं झाल्यासारखं वाटतं. आज तुम्ही कधीतरी कडेवर घ्याल म्हणून आम्ही वाट बघतोय. पण तुम्ही स्वतःच इतरांच्या कडेवर बसण्यासाठी धडपडत आहात असं दिसलं की मन खूप नाराज होतो. साहेब, बाबासाहेब म्हणाले होते सत्ताधारी व्हा, पण असं कुणाचं बोट धरून कसं सत्ताधारी व्हायचं आपण? आपल्या जीवावर लढू नये. आता लोकांना दिसतोय तो फक्त मंत्रीपदाचा संघर्ष, पण आम्हाला अजून जुने दिवस आठवतात. आम्ही एका क्रांतिकारकाला नेता मानलं होतं. त्याचा या सिस्टमने कवी कसा काय करून टाकला. चूक भूल माफ करा, एवढंच बोलायचं होतं. तुमचा प्रामाणिक कार्यकर्ता. हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.